शुक्रवारी दिल्लीमधील भारत मंडपम येथे भरलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढत पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड अशा घोषणा देत आंदोलन केलं आणि यामुळे देशभरात काय पडसाद उमटलेत याची माहिती आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहतात तरुण भारत कोल्हापूर. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या व्यापार कराराबाबत सरकारने मौन ठेवून याबाबतची कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी देशाच्या हिताशी तडजोड केला असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील भारत मंडपम येथे एआय परिषदेमध्ये घुसखोरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड अशा घोषणा देत परिषदेमध्ये विदेशातून आलेल्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर शर्ट काढत आंदोलन केलं. यावर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींच्या इशाऱ्यावरच काँग्रेसचे कार्यकर्ते परिषदेमध्ये पोहोचल्याचा आरोप केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या परिषदेमध्ये गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी म्हणजे आजच काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस राहुल गांधी बरोबर गद्दार, देशद्रोही, राहुल गांधी माफी माग असे फलक घेऊन निषेध व्यक्त केला. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RSS वर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावणीसाठी जात असलेल्या राहुल गांधींच्या ताफ्याला मुंबईमधील मुलुंड येथे भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. सोबतच गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे देशभरात आता भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद चांगलाच तापला असल्याचे दिसून येते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube, Instagram आणि Facebook पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.